अनेकदा अ, असं वाटतं ना, की मानवी आयुष्याला एखादं एखादं इन्स्ट्रक्शन मॅन्युअल असायला हवं होतं. हो ना. म्हणजे किती सोपं झालं असतं सगळं. अगदी. म्हणजे आपण एखादं नवीन गॅजेट आणलं किंवा एखादा मशीन विकत घेतलं, की कसं त्याच्या बॉक्समध्ये एक स्पष्ट मॅन्युअल येतं. बरोबर. हे बटन दाबलं, की हे होईल. ही वायर इथे जोडली, की मशीन सुरू होईल. सगळं कसं स्पष्ट ब्लॅक एंड व्हाईट असतं. अगदीच. गॅजेट्समध्ये एक प्रकारची निश्चितता असते. एक्झॅक्टली. पण पण जेव्हा आपण प्रत्यक्ष जगण्याचा विचार करतो ना, तेव्हा असं कोणतेही मॅन्युअल किंवा गाईडबुक आपल्याकडे नसतं. खरंय. मानवी जीवन हे मुळात पूर्णपणे अनिश्चिततेवर आधारलेलं आहे. हो, रोजचे ताणतणाव, करिअरमधले चढ-उतार किंवा नात्यांमधली गुंतागुंत, ह्या सगळ्यामध्ये आपण आपण अनेकदा फक्त चाचपडत असतो. आणि आणि कसं आहे आजच्या काळात तर ही अनिश्चितता जास्तच वाढली आहे. हं, म्हणजे तू बघितलंस तर हं, आपल्या आजूबाजूला माहितीचा अक्षरशः महापूर आलाय. हं. ज्याला आपण इन्फॉर्मेशन ओव्हरलोड म्हणतो. हो, सतत काहीतरी नवीन माहिती आदळत असते आपल्यावर. अगदी बरोबर. आणि त्यामुळे काय बरोबर आणि काय चूक हे ठरवणं अधिकच कठीण होऊन बसलंय. अशा वेळी आपल्याला एका स्पष्ट वैचारिक दिशेची खरंच खूप गरज असते. आणि आणि म्हणूनच आपली आजची ही सखोल चर्चा अत्यंत महत्वाची आणि रंजक ठरणार आहे. नक्कीच. आज आपण एका अशा स्रोतावर चर्चा करत आहोत, जो खऱ्या अर्थाने जगण्याची एक अत्यंत स्पष्ट आणि व्यावहारिक दिशा दाखवतो. हं. हा विषय खूपच सखोल आहे. हो, पण इथे एक गोष्ट मला सुरुवातीलाच स्पष्ट करायची आहे. आपला आजचा उद्देश प्रभू रामांच्या जीवनाकडे केवळ एक ऐतिहासिक किंवा किंवा धार्मिक कथा म्हणून पाहण्याचा नाहीये. बरोबर. तर त्यांचं जीवन ही जगण्याची एक पद्धत किंवा आजच्या भाषेत सांगायचं तर एक अत्यंत प्रभावी सायकोलॉजिकल फ्रेमवर्क कसं आहे, हे आपण या नोंदींमधून समजून घेणार आहोत. अगदी स्पष्ट सांगितलं तुम्ही. तो आपल्याला कोणतीही कर्मकांडी किंवा केवळ आध्यात्मिक माहिती देत नाही. मग काय सांगतो तो नेमका? तो आजच्या या धकाधकीच्या जगात, जिथे प्रत्येक क्षणी आपल्याला निर्णय घ्यावे लागतात, तिथे शांतपणे, स्थिरपणे आणि जबाबदारीने कसं जगावं याचे अतिशय प्रॅक्टिकल धडे देतो. अच्छा. म्हणजे एकदम प्रॅक्टिकल अप्रोच. हो, ज्याला आपण आजच्या भाषेत रिअल लाईफ सक्सेस फॉर्म्युला म्हणू शकतो, तो या नोंदींमधून कसा उलगडतो हे पाहणं खरोखरच अद्भुत आहे. चला, यावर थोडं सविस्तर बोलूया. कारण कोणत्याही भव्य इमारतीचा विचार केला तर तिचा पाया सर्वात भक्कम असावा लागतो. अगदी खरंय. पाया कच्चा असेल तर इमारत कितीही सुंदर असली तरी ती टिकत नाही. रामांच्या जीवनाचा पायाही त्यांच्या अत्यंत भक्कम मूलभूत मूल्यांवर उभा होता. धर्मनिष्ठा, सत्य आणि नात्यांची कदर. आता इथे धर्म हा शब्द ऐकल्यावर अनेकांच्या मनात पूजेचा किंवा एखाद्या परंपरेचा विचार येऊ शकतो. हो, आणि तोच गैरसमज या स्रोताने अतिशय प्रभावीपणे दूर केला आहे. ओहो, कसं काय? कारण इथे धर्म या शब्दाचा अर्थ कोणत्याही विशिष्ट रीतिरिवाजांपुरता मर्यादित नाहीये. इथे धर्म म्हणजे कर्तव्याची जाणीव आणि नैतिकता. ड्युटी अँड एथिक्स. अगदी तेच. एक व्यक्ती म्हणून तुमचं स्वतःप्रती, कुटुंबाप्रती आणि समाजाप्रती काय कर्तव्य आहे हे ओळखणं आणि ते पार पाडणं. बरोबर. प्रभू रामांनी स्वतःचा फायदा बाजूला ठेवून कर्तव्य कसं पार पाडलं याचं सर्वात मोठं आणि सखोल उदाहरण या नोंदींमध्ये दिलंय ते म्हणजे वडिलांच्या वचनासाठी त्यांनी स्वीकारलेला वनवास. राज्याभिषेकाच्या आदल्या रात्रीचा तो प्रसंग. हो ना. विचार करा, राज्याभिषेकाच्या आदल्या रात्री त्यांना सांगण्यात येतं की त्यांना राजा न बनता जंगलात जावं लागेल. बापरे. सामान्य माणूस असता तर तिथेच कोसळला असता किंवा संतापला असता. नक्कीच. पण रामांनी कोणताही आक्रस्ताळपणा न करता तो निर्णय अतिशय शांतपणे स्वीकारला. कारण त्यांची ओळख त्या राजमुकुटावर अवलंबून नव्हती, ती त्यांच्या आचरणावर अवलंबून होती. वा, हे खूपच भारी आहे. जर आपण याला आजच्या आधुनिक संदर्भात पाहिलं तर मला वाटतं ही धर्मनिष्ठा आजच्या कॉर्पोरेट जगातील अनवेवरिंग प्रोफेशनल एथिक्स म्हणजे अढळ व्यावसायिक नीतिमत्तेसारखी आहे. अरे वा, हे साम्य खूप छान आहे. कसं काय? म्हणजे समजा एखाद्या मोठ्या कंपनीच्या सीईओकडे एखादा शॉर्टकट घेण्याची संधी आहे. हां. स्वतःचा वैयक्तिक फायदा करून कोट्यावधी रुपये कमावण्याची सोय आहे. पण तसं केल्यास कंपनीचं आणि शेकडो कर्मचाऱ्यांचं नुकसान होणार आहे. बरोबर. अशा वेळी जेव्हा तो सीईओ स्वतःच्या स्वार्थापेक्षा विस्तृत कर्तव्याला आपल्या एथिक्सला प्राधान्य देतो, तेव्हा तो एका अर्थाने स्वतःच्या धर्माचं पालन करत असतो. क्या बात है. रामांचा तो निर्णय याच उच्च पातळीवरच्या इंटिग्रिटीचं प्रतीक आहे. अगदी अचूक उदाहरण दिलंत. आणि
आणि यातली सर्वात रंजक किंवा वेधक गोष्ट म्हणजे सत्याचा आणि एथिक्सचा मार्ग कधीही सोपा नसतो. तो नेहमीच कठीण असतो. हो, तो कठीण असतो, पण तोच योग्य असतो. हा मानसशास्त्रीय निष्कर्ष यातून मिळतो. रामांनी कोणत्याही परिस्थितीत खोट्याला किंवा फसवणुकीला साथ दिली नाही. त्यांचे निर्णय नेहमी पारदर्शक होते. हो, आणि या पारदर्शकेचा थेट परिणाम त्यांच्या नात्यांवर झाला. नाती जपणं हा या स्रोतातील दुसरा अत्यंत महत्त्वाचा पैलू आहे. हो, मातापिता, भाऊ, पत्नी या सगळ्यांप्रती असलेला आदर आणि बांधिलकी. अगदी आजकाल आपण पाहतो की लोक नेटवर्किंग वाढवण्यावर खूप भर देतात. हजारो कॉन्टॅक्ट्स असतात फोनमध्ये. पण जेव्हा खरोखरच अडचण येते तेव्हा जवळची नातीच कामी येतात. बरोबर. कारण नाती जपणं ही केवळ एक भावनिक गरज नाहीये, तर ती माणसाची सर्वात मोठी ताकद आहे. खरी संपत्ती तीच आहे. हो ना, नात्यांमध्ये असलेला समजूतदारपणा, विश्वास आणि एकमेकांविषयीची जबाबदारी. जेव्हा तुमची नाती भक्कम असतात तेव्हा तुमच्या आत एक वेगळीच मानसिक सुरक्षा निर्माण होते. आणि हीच सुरक्षा बाह्य जगातील संकटांचा सामना करायला बळ देते. अगदी तेच. पण इथेच एक मोठा ट्विस्ट येतो. कोणता? म्हणजे मूल्य ठरवणं, नाती जपणं हे सगळं कागदावर किंवा शांततेच्या काळात खूप सोपं वाटतं. ते तर आहे. पण खरी परीक्षा केव्हा होते, जेव्हा आयुष्यात अचानक मोठं वादळ येतं, जेव्हा सगळं काही नियंत्रणाबाहेर जातं. बरोबर. आणि स्रोतांचा पुढचा अत्यंत महत्त्वाचा भाग याच विषयावर प्रकाश टाकतो की रामांनी संकटांना कसं तोंड दिलं, त्यांचा तो ग्रेस किंवा ती आंतरिक शांतता संकटातही कशी टिकून राहिली. हे समजून घेणं सर्वात जास्त गरजेचं आहे. म्हणजे वनवास असो किंवा सीतेचं अपहरण असो, मग नंतरचं मोठं युद्ध असो. एकामागून एक संकट आहे. हो, या कठीण प्रसंगांमध्ये न घाबरता शांतपणे उपाय शोधण्याचं धैर्य रामाने दाखवलं. यामागे एक अत्यंत सखोल मानसशास्त्रीय प्रक्रिया आहे. अच्छा, ती कशी? जेव्हा एखादं मोठं संकट येतं तेव्हा सामान्य माणसाचा मेंदू फाईट ऑर फ्लाईट मोडमध्ये जातो. लढा किंवा पळा. हो, माणूस एकतर रागावून चुकीचे निर्णय घेतो किंवा घाबरून पळून जातो. पण या नोंदींनुसार रामाने रागावर नियंत्रण ठेवून संतुलित निर्णय घेण्याची कला साध्य केली होती. थांबा, इथे मला एक खूप महत्वाचा प्रश्न विचारायचा आहे किंवा एक आक्षेप नोंदवायचा आहे. हो, नक्की विचारा. या नोंदींमध्ये रामांच्या ज्या डीप लेवलच्या गुणाचा प्रामुख्याने उल्लेख केला आहे तो म्हणजे परिस्थिती स्वीकारण्याची ताकद किंवा ॲक्सेप्टन्स. बरोबर. परिस्थितीबद्दल कोणतीही तक्रार न करता स्वतःला त्या परिस्थितीनुसार अडॅप्ट करणं. हो. पण आजच्या ज्या आपण म्हणतो ना हसल कल्चर, या काळात हे थोडं विचित्र वाटत नाही का? कसं काय? म्हणजे आज आपल्याला सतत लढायला शिकवलं जातं. नेव्हर गिव्ह अप, सतत संघर्ष करा असे सल्ले दिले जातात. अशा वेळी परिस्थिती स्वीकारणं म्हणजे हार मानणं किंवा गिव्हिंग अप असा त्याचा अर्थ होत नाही का? जर मी परिस्थिती ॲक्सेप्ट केली तर मी लढणारच नाही, हा विरोधाभास कसा समजून घ्यायचा? यावरून एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो. आणि बऱ्याचदा लोक इथेच मोठी गल्लत करतात. अच्छा. ॲक्सेप्टन्स म्हणजे हार मानणं असा अर्थ मुळीच होत नाही. मानसशास्त्र आणि ह्या स्रोतातील तत्वज्ञान असं सांगतं की जे बदलता येत नाही ते शांतपणे स्वीकारणं. म्हणजे डिनायल किंवा नाकारण्याच्या मानसिकतेतून बाहेर येणं. ओके, म्हणजे वास्तवाशी न भांडणं. अगदी तसंच. जेव्हा एखादा संकट येतं तेव्हा आपण खूप सारी ऊर्जा, माझ्यासोबतच असं का झालं किंवा हे व्हायला नको होतं असा विचार करण्यात वाया घालवतो. आपण वास्तवाशीच भांडत बसतो. हो, तुम्ही परिस्थिती स्वीकारता याचा अर्थ तुम्ही लढायचा थांबवता असं होत नाही, तर तुम्ही तुमची ऊर्जा निरर्थक तक्रार करण्यात न घालवता जे तुमच्या नियंत्रणात आहे त्यावर काम करण्यासाठी वापरता. म्हणजे रामानी वनवास मिळाला म्हणून नशिबाला दोष देत बसण्याऐवजी ती परिस्थिती स्वीकारली. एक्झॅक्टली. त्यांनी जंगलात राहूनही स्वतःची एक दिनचर्या बनवली, ऋषीमुनींचं रक्षण केलं, वास्तवाशी जुळवून घेतलं. म्हणजे हे असं झालं ना की समुद्रात वादळ आलं हे नाकारण्यात किंवा समुद्रावर रागवण्यात काहीच अर्थ नाही. बरोबर. वादळ आलं हे ॲक्सेप्ट करणं आणि त्यानंतर त्या वादळात आपली बोट कशी सांभाळायची, दिशा कशी शोधायची यावर लक्ष केंद्रित करणं ही खरी प्रगल्भता आहे. क्या बात आहे. अतिशय समर्पक उदाहरण दिलं. भावना आणि बुद्धी यांच्यात जेव्हा हा बॅलन्स येतो ना तेव्हाच माणूस संकटातही स्पष्ट विचार करू शकतो. जेव्हा तुम्ही परिस्थिती स्वीकारता तेव्हाच तुमचा मेंदू तुम्हाला संकटातून बाहेर पडण्याचे मार्ग दाखवू लागतो. तक्रार करणारा मेंदू कधीच उपाय शोधू शकत नाही. वा, हा विचार खरोखरच खूप पॉवरफुल आहे.
आणि एकदा का हे आंतरिक संतुलन प्राप्त झालं की मग बाह्य जगात वावरताना विशेषतः नेतृत्वाची किंवा लीडरशिपची भूमिका बजावताना हे गुण कसे कामी येतात हे पाहणं आणखीनच रंजक ठरतं. नक्कीच. आपण आता नेतृत्व, निर्णय क्षमता आणि कृती या टप्प्याकडे येऊया. कारण रामांचं नेतृत्व हे केवळ एका राज्यापुरतं मर्यादित नव्हतं, ते एका विचारधारेचं नेतृत्व होतं. होय. या स्रोतामध्ये रामांच्या नेतृत्वाचा जो सर्वात मोठा पैलू समोर येतो तो म्हणजे स्पष्ट ध्येय किंवा क्लॅरिटी ऑफ पर्पज. त्यांचा प्रत्येक निर्णय, प्रत्येक पाऊल हे केवळ स्वतःच्या वैयक्तिक महत्वाकांक्षेसाठी नव्हतं, तर ते समाजाच्या भल्यासाठी होतं. ज्या रामराज्य आणि न्यायाच्या संकल्पनेची आपण आजही उदाहरणे देतो. अगदी तेच. ती याच निस्वार्थी वृत्तीतून निर्माण झाली. पण कोणताही मोठा उद्देश एकट्याने साध्य करता येत नाही. त्यासाठी योग्य लोकांची निवड करावी लागते. बरोबर. आणि इथेच रामांच्या योग्य लोकांच्या निवडीचं म्हणजेच राईट असोसिएशन्सचं महत्त्व दिसून येतं. हनुमान आणि सुग्रीव यांच्यावरील विश्वासाचं उदाहरण ह्या नोंदींमध्ये खूप छान दिलंय. आणि इथेच ही गोष्ट खऱ्या अर्थाने रंजक बनते. मला तर हे थेट आजच्या काळातल्या एखाद्या स्टार्टअपच्या टीम बिल्डिंगसारखंच वाटते. अरे वा, कसं काय? म्हणजे बघा, जेव्हा राम जंगलात होते तेव्हा त्यांच्याकडे कोणती सेना नव्हती, संपत्ती नव्हती, फंडिंग नव्हतं, काहीच नव्हतं. तरीही त्यांनी तिथे आपली एक टीम उभी केली. सुग्रीव, हनुमान यांच्यासारख्या लोकांना शोधलं, त्यांच्यावर विश्वास ठेवला. आजच्या बिझनेस वर्ल्डमध्ये आपण म्हणतो ना की तुम्ही ज्या 5 लोकांच्या सहवासात राहता तसे तुम्ही बनता. अगदी बरोबर. तुमचे आसपासचे लोक तुमचं भविष्य ठरवतात. हो. रामांनी स्वतःच्या मूल्यांशी मिळतीजुळती मूल्य असलेल्या लोकांची निवड केली. योग्य लोकांशी जोडले जाणं, त्यांना प्रेरित करणं आणि त्यांच्या क्षमतेवर पूर्ण विश्वास ठेवणं, हेच एखादं यशस्वी स्टार्टअपचा फाउंडरचं किंवा लीडरचं सर्वात मोठं कौशल्य असतं. अतिशय बरोबर. आणि नुसती टीम बनून ते थांबले नाहीत. त्यांनी त्या टीमला एम्पावर केलं. म्हणजे इथे त्यांची निर्णय क्षमता म्हणजे डिसिजन मेकिंग पॉवर आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांचं कर्मप्रधान जीवन दिसून येतं. कृती आणि विचारांची सांगड कशी घालायची हे हा स्रोत स्पष्ट करतो. कर्मप्रधान जीवन म्हणजे ॲक्शन ओरिएंटेड माइंडसेट. हो. आजच्या आधुनिक जगात आपला सर्वात मोठा शत्रू कोणता असेल तर तो आहे ओव्हर थिंकिंग. अरे बापरे, हो. आपण प्रत्येक गोष्टीचा इतका विचार करतो, इतके आडाखे बांधतो की प्रत्यक्ष कृती करायला आपण विसरूनच जातो किंवा भीतीने पाऊलच उचलत नाही. हो, ज्याला आपण ॲनालिसिस पॅरालिसिस म्हणतो, विचार करून करून थकून जाणं. एक्झॅक्टली. पण रामांच्या बाबतीत असं नव्हतं. त्यांच्याकडे प्रचंड बुद्धिमत्ता होती, भावना होत्या, सीतेच्या अपहरणाचं दुःख होतं. न दवडता कृती केली. समुद्रावर पूल बांधण्यापासून ते थेट रावणाशी युद्ध करण्यापर्यंत. हो. प्रत्येक गोष्ट ही ॲक्शन होती. विचार महत्वाचे आहेतच, पण त्या विचारांना जर कृतीची जोड नसेल तर ते पूर्णपणे व्यर्थ आहेत, हा निष्कर्ष यातून निघतो. म्हणजे नुसतं ध्येय ठरून चालणार नाही, तर त्यासाठी रोज छोटी छोटी पावलं उचलावी लागतील. बरोबर. आणि ही कृती करताना जो स्वतःवर विश्वास लागतो तो त्यांनी दाखवून दिला. बाह्य परिस्थिती कितीही भयानक असली, समोर बलाढ्य शत्रू असला, तरी जर स्वतःच्या आतल्या क्षमतेवर आपला पूर्ण विश्वास असेल तर आपण कोणतीही लढाई लढू शकतो. नक्कीच. पण इथे मला या सखोल चर्चेच्या एका अत्यंत महत्त्वाच्या आणि अंतिम टप्प्याकडे वळायचं आहे. आपण संघर्ष, कृती, टीम बिल्डिंग यावर बोललो. पण जेव्हा हे सगळं करून यश मिळतं, जेव्हा हातात प्रचंड सत्ता, शक्ती आणि विजय येतो, तेव्हा माणसाचा खरा कस लागतो. अगदी योग्य बोललात. कारण आपण अनेकदा पाहतो की संघर्ष करणारी माणसं यश मिळाल्यावर पार बदलून जातात. यश डोक्यात जायला वेळ लागत नाही. एक्झॅक्टली. आणि स्रोतातील अंतिम निष्कर्ष यात सर्वोच्च मानवी उत्क्रांतीबद्दल बोलतात. हो, तुम्ही अतिशय योग्य मुद्द्याला हात घातलात. यश मिळवणं एक वेळ सोपं असू शकतं, पण यश पचवणं सर्वांत कठीण. आणि इथेच रामांच्या चरित्रातील सर्वोच्च पैलू समोर येतो, तो म्हणजे अहंकाराचा अभाव किंवा इगोलेस लिव्हिंग. वा. विचार करा, युद्ध जिंकल्यानंतर सर्व शक्ती आणि सत्ता पायाशी असूनही रामांनी स्वतःला कधीही इतरांपेक्षा श्रेष्ठ समजलं नाही. ते विजयानंतरही सर्वांशी अतिशय नम्रतेने वागले. तर या सगळ्याचा नेमका अर्थ काय? म्हणजे हे कसं शक्य आहे? काय शक्य आहे? एकीकडे तुम्ही जगातल्या सर्वात शक्तिशाली व्यक्ती आहात आणि दुसरीकडे तुमच्या झिरो इगो आहे, म्हणजे अहंकार अजिबात नाहीये. सामान्यतः मानवी स्वभाव असा असतो की थोडी जरी सत्ता आली तरी आपण इतरांवर अधिकार गाजवायला बघतो. मी कोण आहे
हे तुला माहीत नाही असा ॲटिट्यूड येतो. हो ना, लगेच हवा डोक्यात जाते. मग रामांकडे ही उच्च पातळीवरील प्रगल्भता कशी आली याचं काही सायकोलॉजिकल स्पष्टीकरण या स्रोतामध्ये आहे का? जर आपण याला एका मोठ्या संदर्भात पाहिलं तर नक्कीच याचं स्पष्टीकरण मिळतं. अहंकार हा मुळात माणसाच्या असुरक्षिततेतून म्हणजे इन्सिक्युरिटीतून निर्माण होतो. अच्छा. हो, जेव्हा माणसाला स्वतःची किंमत इतरांना सिद्ध करून दाखवायची असते तेव्हा तो अहंकाराचा ढाल म्हणून वापर करतो. स्वतःला कव्हर करण्यासाठी. अगदी तेच. पण रामांचा स्वतःवर आणि स्वतःच्या तत्वांवर इतका प्रचंड विश्वास होता की त्यांना स्वतःला कोणासमोरही सिद्ध करण्याची गरजच भासली नाही. वा. खरं मोठेपण हे नम्रतेतच असतं. जेव्हा तुम्ही आतून पूर्णपणे सुरक्षित आणि भरलेले असता तेव्हा तुम्हाला बाहेरून मोठेपणाचा आव आणण्याची गरज नसते. हे किती खोल आहे. म्हणजे अहंकार नसणं हे कमकुवतपणाचं लक्षण नाही, तर ते तुमच्या आतल्या खऱ्या शक्तीचं लक्षण आहे. अगदी बरोबर. आणि या अहंकाराच्या अभावातूनच आणखी एक सर्वोच्च गुण जन्माला येतो ज्याचा स्रोतामध्ये विशेषत्वाने उल्लेख आहे. कोणता गुण? तो म्हणजे क्षमा आणि मोठेपणा, फॉरगिव्हनेस. ज्या रावणाने त्यांच्या आयुष्यात इतकं मोठं वादळ आणलं त्यालाही त्यांनी द्वेष न ठेवता क्षमा केली. पण प्रॅक्टिकली विचार केला तर ज्या व्यक्तीने तुमचं एवढं नुकसान केलंय त्याला क्षमा करणं शक्य तरी कसं होतं? आणि ते गरजेचं तरी का आहे? कारण क्षमा करणं हा केवळ एक आध्यात्मिक किंवा तत्वज्ञानाचा उपदेश नाहीये. मग हा स्वतःच्या मानसिक शांतीसाठी दिलेला एक अतिशय व्यावहारिक आणि सायकोलॉजिकल सल्ला आहे. राग आणि द्वेष उराशी बाळगणं म्हणजे स्वतःच विष पिऊन दुसऱ्याच्या मरणाची वाट पाहण्यासारखं आहे. बापरे, खूपच प्रखर वाक्य आहे. पण तेच सत्य आहे. राग हा मुळात आपल्यालाच जाळत असतो. जेव्हा तुम्ही एखाद्याला क्षमा करता तेव्हा तुम्ही त्या व्यक्तीवर उपकार करत नसता, तर तुम्ही स्वतःच्या मलाला त्या द्वेषाच्या ओझ्यातून मुक्त करत असता. स्वतःला फ्री करत असता. यावर केंद्रित होतो. मानवी मनाला एका सर्वोच्च शांततेच्या पातळीवर घेऊन जाणारी ही कृती आहे. हे खरोखरच डोळे उघडणारे आहे. आपण नेहमी क्षमाशीलतेला एका वेगळ्याच दृष्टिकोनातून पाहत आलो. पण तो स्वतःला शांत ठेवण्याचा सर्वात सेल्फिश पण प्रभावी मार्ग आहे हे आता नव्याने उमगलं. हो ना. जर आपण आजच्या या संपूर्ण चर्चेचं आणि स्रोतातील या सखोल नोंदींचं एक अंतिम सार काढलं तर काही गोष्टी अगदी स्पष्टिकासारख्या स्पष्ट होतात. कोणत्या? कोणतंही संकट आलं तर परिस्थिती नाकारण्यापेक्षा ती स्वीकारा. स्वतःचं आणि समाजाचं ध्येय नेहमी स्पष्ट ठेवा. नुसता विचार करू नका, कृती करा. अगदी बरोबर. योग्य आणि चांगल्या लोकांची साथ निवडा. आणि जेव्हा या सगळ्यातून यश मिळेल तेव्हा अहंकार बाजूला ठेवा आणि राग उराशी बाळगण्यापेक्षा क्षमा करून पुढे चला. अगदी अचूक सार काढलात तुम्ही. हा केवळ काही आदर्शांचा संच नाहीये, तर हा एक ब्लूप्रिंट आहे. जीवनाला केवळ यशस्वीच बनवत नाहीत, तर ते खऱ्या अर्थाने अर्थपूर्ण म्हणजे मीनिंगफुल बनवतात. लोकांचं भलं हेच ध्येय ठेवणं आणि निस्वार्थपणे काम करत राहणं हीच खऱ्या यशाची आणि समाधानाची व्याख्या आहे. खरंच, ही माहिती आणि ही चर्चा ऐकणाऱ्या प्रत्येकासाठी खूप मोलाची आहे. आपण सुरुवातीला ज्या मॅन्युअलची गोष्ट करत होतो, हो, ते मॅन्युअल दुसरं तिसरं काही नसून ही मूल्यच आहेत. हा एक असा फॉर्म्युला आहे जो आपण आपल्या रोजच्या जीवनातील छोट्या मोठ्या संघर्षांमध्ये, ऑफिसमधील डेडलाईन्सच्या तणावात किंवा अगदी कुटुंबातील मतभेदांमध्ये सहज वापरू शकतो. अगदी. आजच्या गुंतागुंतीच्या आणि गोंधळलेल्या आयुष्यात शांतपणे आणि स्थिरपणे नॅव्हिगेट करण्यासाठी हे एक अत्यंत अचूक होकायंत्र आहे. नक्कीच. ही मूल्य आणि ही विचारसरणी आपल्याला बाहेरच्या गोंधळातून आतल्या शांततेकडे घेऊन जाण्याचा एक खात्रीशीर मार्ग आहे. या संपूर्ण सखोल चर्चेच्या शेवटी या स्रोतातील माहितीवर विचार करताना माझ्या मनात एक अतिशय वेगळा आणि विचार करायला लावणारा मुद्दा आला आहे. सांगा ना. आपण नेहमी जगातल्या यशस्वी माणसांकडे बघतो आणि त्यांनी आयुष्यात काय काय मिळवलं, त्यांनी किती संपत्ती गोळा केली, किती सत्ता मिळवली, यावरून त्यांची ताकद किंवा त्यांचं मोठेपण ठरवतो. समाजाची मोजपट्टीच असते बहुधा. हो, पण प्रभू रामांच्या चरित्राकडे आणि त्यांच्या तत्वज्ञानाकडे पाहिलं तर एक गोष्ट लक्षात येते. त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठे धडे आणि त्यांचं सर्वात मोठं यश हे त्यांनी जे मिळवले त्यातून समोर आलेलं नाहीये, मग तर त्यांनी जे त्यागले त्यातून समोर आलं आहे. त्यांनी स्वतःच्या वैयक्तिक इच्छा सोडल्या, राजवाड्याचं सुख सोडलं, सत्तेचा मोह सोडला आणि वनवास स्वीकारला. त्यांनी अहंकाराचा त्याग केला आणि या सोडून देण्याच्या प्रक्रियेतूनच त्यांचं अढळ चारित्र्य घडलं. क्या बात आहे. मग आपण आज असा विचार करू शकतो का की आपल्या वाट्याला आज आलेली एखादी मोठी अडचण,
आपण करत असलेला एखादा कठीण संघर्ष किंवा आपण स्वतःहून केलेला एखादा त्याग, ज्यामुळे आपण सध्या कदाचित प्रचंड त्रस्त असू, आपल्याला वाटत असेल की आपण मागे पडत आहोत, तोच त्याग खऱ्या अर्थाने आपली सर्वात मोठी ताकद आणि आपलं भविष्य घडवत असेल का? हा खरंच खूप सखोल विचार आहे. कदाचित आपण जे गमावतोय तेच आपल्याला आतून अधिक भक्कम बनवत असेल. नक्कीच. श्रोत्यांनी या प्रश्नावर नक्की विचार करून पाहावा. आजच्या या चर्चेतून मिळालेली ही स्पष्टता आपल्या आयुष्यातील अनेक गुंतागुंतीच्या प्रश्नांची उत्तरे शोधायला नक्कीच मदत करेल. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या आणि सखोल विषयासोबत.